नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे वादळवाट या कथेमधील भाग 2 मध्ये। तुम्ही या अगोदर या कथेचे भाग बघितले नसतील, तसेच आणखी इतर कथा बघितल्या नसतील तर मराठी सुंदर कथा या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता। मागील भागात आपल्या कथेचा नायक अविनाश हा त्याचा नवीन बिझनेस पार्टनर अजयच्या क्लबमध्ये त्याला भेटायला गेला होता। त्यावेळी अविनाशचे मनोरंजन करण्यासाठी अजयने तेथे क्लबमधील शरीर सुख देणाऱ्या मुली त्याच्यासमोर उभ्या केल्या होत्या। त्या सर्व मुलींमध्ये अविनाशची पूर्वपत्नी शिवानीही होती। त्याने शिवानीची निवड करून स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी तिला खाजगी रूममध्ये घेऊन गेला। आता पुढे अविनाश शिवानीचे जबरदस्तीने चुंबन घेत होता, जणू तो त्याचा राग बाहेर काढत होता। पण शिवानी अजिबात प्रतिक्रिया देत नव्हती, ती फक्त तिचे काम करत होती। अविनाश शिवानीसोबत हे सर्व काही खूप उद्धटपणे करत होता। चेहऱ्यावर मोहक हास्य घेऊन शिवानी हसत हसत सर्व काही सहन करत होती। तिला असह्य वेदना होत होत्या, पण तरीही ती तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दाखवत नव्हती। शिवानी कॉलेजमध्ये असताना चांगली खेळाडू होती। ती खेळामध्ये खूप सक्रिय मुलगी होती। ती खूप सायकलिंग आणि व्यायाम देखील करत होती, त्यामुळे तिचा नैसर्गिकपणे कौमार्य भंग झाला होता। कौमार्य भंग अगोदरच झाल्यामुळे रक्तस्राव झाला नाही, पण अविनाशला काहीतरी खूप विचित्र वाटत होते। त्याला काहीतरी गडबड असल्याचे जाणवत होते। अविनाश शिवानीकडे थोडे आश्चर्यचकित आणि काहीशा गोंधळलेल्या नजरेने पाहत बोलला, तुझ्या घट्टपणाकडे पाहून असे वाटत नाही की तू यापूर्वी हे सर्व काही केले असशील। अविनाशचे बोलणे ऐकल्यानंतर शिवानीने प्रेमाने अविनाशच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवले आणि बोलली, मी वरचेवर उपचार घेत असते, मला ते घट्ट ठेवावे लागते तुमच्यासारख्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी। आम्हाला आमच्या शरीराची अतिशय काळजी घ्यावी लागते। सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला हाच गैरसमज होत असतो की मी हे सर्व काही प्रथमच त्यांच्यासोबत करत आहे आणि त्यांना ते खूप आवडते। शिवानीचे हे बोलणे ऐकून अविनाशला प्रचंड राग येत होता। तुला एक खरं सांगायचे झाले तर तू एक कुत्री आहेस। तुझ्यासारखी स्त्री स्वतःच्या शरीरासोबत एवढे खेळवून घेत हे सर्व काही करू शकते। अविनाशचे हे बोलणे ऐकून शिवानी हसत होती, पण शिवानीचे हसू अविनाशच्या रागात अजूनच भर घालत होते। त्याला आश्चर्य वाटत होते की ही निरागस चेहऱ्याची मुलगी एवढी निर्लज्ज आहे। तिची निरागसता कोणालाही गैरसमजात टाकू शकते। साध्या भोळ्या चेहरा असलेल्या या मुलीच्या सत्याने अविनाशला खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिला होता। यावेळी अविनाशने शिवानीसोबत कोणतीही दया न दाखवता आपल्या संपूर्ण ताकदीने त्याचे काम सुरू ठेवले। शिवानीला खूप वेदना होत होत्या। तिच्या डोळ्याच्या एका कोपऱ्यातून अश्रूही येत होते, पण तिने लगेचच आपले अश्रू पुसले, कारण ती अविनाशला तिचे अश्रू दाखवू शकत नव्हती। अविनाश तिच्यासोबत बेडवर खूप निर्दयीपणे वागत होता। शिवानी शांतपणे अविनाशला समाधान देत होती। शिवानीची वागणूक पाहून अविनाशला धक्काच बसला होता, कारण त्याला या अगोदर असे वाटत होते की शिवानी खूप निर्दोष आहे आणि तो या मुलीसोबत खूप चुकीचा वागला होता। पण आयुष्यात आज प्रथमच अविनाश इनामदारने एखाद्याला ओळखण्यात चूक केली होती। ती खरोखरच रस्त्यावरील एका कुत्रीसारखी होती, बाकी दुसरे काही नाही। अविनाशने जवळपास संपूर्ण रात्रभर शिवानीसोबत शरीराची भूक भागवून घेतली होती। जेव्हा सकाळ झाली तेव्हा दोघेही खूप थकले होते। अविनाश आंघोळ करून बाहेर आला। त्यानंतर शिवानी आंघोळ करण्यासाठी आत गेली आणि आतमधून बाथरूमचा दरवाजा बंद केला। दरवाजा बंद करता शिवानीच्या सर्व वेदना आणि त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि तिच्या डोळ्यांतून गळगळा अश्रू वाहू लागले होते, जे तिने बराच वेळापासून दाबून ठेवले होते। ती आपल्या तोंडावर हात ठेवून हमसून हमसून रडत होती। शॉवरचे पाणी तिच्या शरीरावर पडत होते। तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी लाल आणि निळे डाग पडले होते, जे सांगत होते की अविनाशने तिला फाडून किती क्रूरपणे खाल्ले आहे। तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर जास्त वेदना होत होत्या। बाथरूममध्ये बराच वेळ शिवानी तिचा आवाज दाबून रडत होती। बराच वेळाने तिच्या वेदना कमी झाल्यानंतर शिवानी आंघोळ करून बाहेर आली। अविनाश कपडे अंगावर चढवून तयार होऊन निघून जाण्याच्या तयारीत होता, पण जाण्यापूर्वी त्याने त्याच्या ब्लेझरमधून एक चेक बाहेर काढला आणि शिवानीकडे येऊन तो तिच्या अंगावर फेकला। हे घे तुझ्या रात्रीच्या सेवेची किंमत। शिवानीने आपल्या मनातील वेदना लपवत निर्लज्जपणे तो चेक उचलला आणि त्यावर एक नजर फिरवली। चेकवर लिहिलेली रक्कम पाहून शिवानीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू पसरले होते। तिने अविनाशकडे पाहिले आणि स्मित हास्य करत बोलली, धन्यवाद साहेब, रक्कम पाहून असे वाटत आहे की तुम्हाला माझी सेवा खूप आवडली आहे, कृपया पुन्हा या। अविनाशने शिवानीच्या केसांना स्पर्श केला आणि तिला काहीसे आपल्या जवळ ओढले। त्याने शिवानीचे केस आपल्या मुठीत अगदी घट्ट पकडले। तो तिला इतका घट्ट धरून होता की शिवानीला खूप वेदना होत होत्या, पण ती ते दाखवत नव्हती।
याचा काही प्रश्नच नाही. मी कधीही कोणत्याही मुलीसोबत एकापेक्षा जास्त वेळा बेड शेअर करत नाही. हे अविनाश इनामदारच्या नियमांविरुद्ध आहे. तसेही तू पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नको. मला तुझा खूप राग येत आहे. अविनाश रागाने दातावर दात घासत शिवानीला बोलला. अरे मग तर हे खूपच वाईट आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला पुन्हा तुमच्यासोबत रात्र घालवण्याची संधी मिळणार नाही. शिवानी काहीशी दुःखी असल्याचे भासवत बोलत होती. बरं असू द्या, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही नाही तर दुसरा कोणीतरी भेटेल. शहरात असा छंद असलेल्या लोकांची कमी नाही. तसेही आज रात्री दुसऱ्या एका बिझनेसमन सोबत अपॉइंटमेंट आहे. मला त्यासाठी तयारी करायची आहे. मला एक सुंदर ड्रेस आणि काही सेक्सी अंतर्वस्त्रही खरेदी करायची आहे. त्यानंतर पार्लरमध्ये जाऊन मला तयारीही करावी लागेल. मीही खूप बिझी आहे. बरं ठीक आहे अविनाश इनामदार, तुम्हाला भेटून आनंद झाला. एवढे बोलून शिवानी आपला चेक घेऊन रूममधून बाहेर निघून गेली. आज रात्री दुसऱ्या कोणासोबत अपॉइंटमेंट आहे. शिवानीचे हे शब्द ऐकून अविनाशला धक्काच बसला होता. त्याचा रागाचा पारा अतिशय वाढला होता. पण तो स्वतःची समजूत काढत आपल्या मनाला समजावत होता की ती संपूर्ण शहरासोबत झोपू शकते. मला काही फरक पडत नाही. अविनाश तिथून सरळ त्याच्या ऑफिसला निघून गेला. क्लबमधून बाहेर पडल्यानंतर शिवानी सरळ हॉस्पिटलमध्ये गेली, कारण तिच्या मोबाईलवर खूप मिस कॉल पडले होते. शिवानी हॉस्पिटलमधील एका केबिनमध्ये बसलेल्या डॉक्टरकडे गेली. अरे तू आलीस? आम्ही तुला खूप वेळा कॉल केले पण तू आमचे कॉल उचलले नाहीस. शिवानीला पाहून डॉक्टर बोलले. त्यावर शिवानीने त्यांची माफी मागितली. मला माफ करा डॉक्टर, मी काही कामात अडकले होते. पण डॉक्टर, ते कसे आहे? ते ठीक आहेत का? शिवानी काहीशा घाबरलेल्या आवाजात बोलली. खरं तर काल रात्री त्याची प्रकृती बिघडली होती. तो वारंवार तुम्हाला भेटायची बोलत होता, म्हणूनच आम्ही तुम्हाला एवढ्या वेळा कॉल केले. डॉक्टर चेहऱ्यावर गंभीर भाव आणून बोलत होते. डॉक्टरांचे शब्द ऐकून शिवानीचे जणू काही हृदयच बंद पडले होते. ते आता कसे आहे डॉक्टर? शिवानीने अतिशय काळजीने विचारले. ते आता ठीक आहे, काळजी करू नका. हे ऐकून शिवानीने सुटकेचा निश्वास सोडला. पण आपल्याला त्याची केमोथेरपी सुरू करावी लागेल. ते कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये आहे. मी तुम्हाला कोणतेही खोटे आश्वासन देऊ इच्छित नाही, कारण त्यांची जगण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि तुम्हाला खात्री आहे का की तुम्ही त्याच्यावर एवढे पैसे खर्च करू शकता? डॉक्टर शिवानीकडे पाहून बोलले. हे ऐकून शिवानीच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही हे काय बोलत आहात डॉक्टर? त्यांच्याशिवाय माझ्या या जगात कोणीच नाही. मला त्यांना गमवायचे नाही. काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा. त्यांची केमोथेरपी सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर त्यांना खूप महागड्या औषधांची आवश्यकता असेल. मला आशा आहे की तुम्हाला ती परवडतील. डॉक्टर शिवानीला शांत करत बोलत होते. हो डॉक्टर, काळजी करू नका. तुम्ही फक्त उपचार सुरू करा, मी पैशांचे बघते. शिवानीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवारपणे होकारार्थी मान हलवत बोलली. हे ऐकून डॉक्टरांनी आपल्या चेहऱ्यावर हलके हसू आणून होकारार्थी मान हलवली. शिवानी घाईघाईत हॉस्पिटलमधील एका वॉर्डमध्ये गेली. तिथे तिला एक व्यक्ती बेडवर पडलेली दिसली, जी खूप निर्जीव असल्यासारखी दिसत होती. जणू काही त्या व्यक्तीच्या शरीरातून प्राण निघून गेला होता. ती व्यक्ती एखाद्या मृत व्यक्तीसारखी दिसत होती. त्या व्यक्तीला या अवस्थेत पाहून शिवानीला खूप वाईट वाटत होते, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कॅन्सरसोबत झुंज देत असलेले तिचे स्वतःचे वडील होते. त्यांचे शरीर हळूहळू कॅन्सरमुळे पूर्णपणे निकामी होत चालले होते. शिवानीने हिम्मत करून आपल्या चेहऱ्यावरील दुःख लपवले आणि हसत हसत वॉर्डमध्ये आली. शिवानीला पाहताच तिच्या वडिलांना आपले शरीर अचानक जिवंत झाल्यासारखे वाटले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. त्यांनी हाताने इशारा करून शिवानीला आपल्याजवळ येण्याचा इशारा केला. शिवानीने जवळ येऊन प्रेमाने आपल्या वडिलांचा हात हातात घेतला आणि बेडजवळच्या चेअरवर बसली. बाबा, कसे आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, मी आज डॉक्टरांना भेटले होते. डॉक्टर काय बोलले ते तुम्हाला माहिती आहे का? ते बोलले की तुम्ही बरे होत चालले आहात. बाबा, तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे होणार आहे. काळजी करू नका, तुम्ही लवकरच बरे होणार, अगदी पूर्वीसारखे. तिच्या वडिलांना माहीत होते की शिवानी आज खोटे बोलत आहे, कारण त्यांची जी अवस्था होती ती त्यांना फक्त मृत्यूकडे घेऊन जाऊ शकत होती, जीवनाकडे नाही. तरीही शिवानीने त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांना माहीत होते की ती आपले दुःख लपवत आहे, पण तरीही आपल्या चेहऱ्यावर हसू दाखवत आहे. कितीही केले तरी ते तिचे वडील होते. ते तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागील वेदना सहज पाहू शकत होते. तिच्या वडिलांना स्वतःची काळजी नव्हती, तर त्यांच्या फुलासारख्या मुलीची, शिवानीची काळजी वाटत होती. शिवानी दिसायला खूप सुंदर आणि निरागस होती. त्यांना समजत नव्हते की त्यांची मुलगी त्यांच्याशिवाय या जगात कशी जगेल. शिवानीच्या वडिलांचे नाव रमेश होते.
रमेश भोसले, जे एक मध्यमवर्गीय घरातील होते. रमेशचे वडील म्हणजे शिवानीचे आजोबा आणि अविनाशचे आजोबा एकेकाळी शाळेतील मित्र होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना शिवानी आणि अविनाशचे लग्न करून देण्याचे वचन दिले होते. पण वयात आल्यावर अविनाशने या लग्नाला स्पष्टपणे नकार दिल्याने अविनाशच्या आजोबांनी जबरदस्तीने शिवानीचे लग्न अविनाशसोबत लावून दिले होते. अविनाशच्या आजोबांना माहीत होते की शिवानी ही एक चांगली, सुसंस्कृत, समजदार, हुशार मुलगी आहे. अविनाश हा कसा मुलगा आहे हे देखील त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांना वाटले होते की फक्त शिवानीच अविनाशला चांगला माणूस बनवू शकते. अविनाशच्या आजोबांची मरण्यापूर्वीची शेवटची इच्छा होती की त्या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करावे. खरं तर आजोबांच्या शेवटच्या इच्छेमुळे अविनाशने जबरदस्तीने शिवानीसोबत लग्न तर केले, पण लग्नानंतर तिचे तोंडही पाहिले नाही. लग्नानंतर काही दिवसांच्या आतच अविनाशचे आजोबा वारले आणि अविनाशने शिवानीला तिच्या वडिलांच्या घरी परत पाठवले. शिवानीने ते दिवस किती दुःखाने घालवले हे त्याला माहीत होते. त्यानेही ते पाहिले होते. बाळा, मला खोटे आश्वासन देऊ नकोस. मला माहिती आहे माझ्याकडे जास्त वेळ उरला नाही. जगातला कोणताही उपचार मला बरा करू शकत नाही. मला माझ्या आयुष्याची चिंता नाही, तर तुझ्या भविष्याची आहे. कारण माझा जीव तुझ्यात आहे. माझ्यावर उपचार करण्यासाठी तू मला एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे, पण आता तू त्याचा एवढा मोठा खर्च कशी उचलशील? एक पॉज घेऊन पुढे ते बोलत होते. मी काय म्हणत आहे बाळा, मला आता कोणत्याही उपचारांची गरज नाही. मला घरी घेऊन चल. मला माझे उर्वरित दिवस तुझ्यासोबत, तुझ्या सहवासात घालवायचे आहेत, हॉस्पिटलमध्ये घालवायचे नाही. बाबा थांबा. मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की असे मूर्खासारखे बोलू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही बरे होत चालले आहात. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की त्यांनी तुमच्यावर नवीन औषधे वापरली आहेत, जी काम करत आहेत. आता तुम्ही लवकरच बरे होणार आहे बाबा. माझ्यावर विश्वास ठेवा. शिवानी आपल्या वडिलांना मध्येच थांबवत बोलली. तू एवढे पैसे कुठून आणत आहेस? रमेश प्रश्नार्थक नजरेने शिवानीकडे पाहून बोलले. रमेशचे हे बोलणे ऐकून शिवानी चटकन बोलली. नाही बाबा, मी तुमची मुलगी आहे. मी काहीही चुकीचे काम करत नाही बाबा. मला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली आहे. या नोकरीच्या आधारावरच मी तुमच्या उपचारासाठी कर्ज घेतले आहे. बाबा काळजी करू नका. तुम्ही लवकरच बरे व्हाल. त्यानंतर आपण दोघेही परत आपल्या घरी जाऊ. रमेश काहीसे दुःखी झाले होते. बाबा तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्यावर किती प्रेम करत आहे. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. शिवानी आपल्या वडिलांना दुःखी पाहू शकत नव्हती. तिने हळुवारपणे आपल्या वडिलांच्या हाताचे चुंबन घेतले आणि बोलली. रमेश गालातल्या गालात हसले आणि शिवानीच्या डोक्यावरून मायेने आपला हात फिरवला. आपल्या वडिलांना अशा निर्जीव अवस्थेत पाहून शिवानीला खूप वेदना होत होत्या. तिला आपल्या वडिलांना असे पाहण्याची इच्छा होत नव्हती. देवाने तिच्यासोबत काय खेळ खेळला आहे हे देवालाच माहीत होते. तिच्या बालपणात देवाने तिच्या आईलाही तिच्यापासून दूर केले होते. तिचे लग्नही तुटले. आता तिचे वडीलच तिचा एकमेव आधार राहिले होते. देव त्यांनाही तिच्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी तयार होता. तिच्या वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिने आपली किती मौल्यवान वस्तू गमावली आहे हे फक्त तिलाच माहीत होते. मला माफ करा बाबा. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी काय करत आहे, पण तुमचा जीव वाचवण्यासाठी मी कोणत्याही लेवलला जाण्यास तयार आहे. मला माहीत आहे की मी जे करत आहे ते खूप चुकीचे आहे. ते माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि मी कधीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. पण मी तुम्हाला अशा वेदनेने मरताना पाहू शकत नाही. कृपया मला माफ करा. शिवानी मनोमन बडबड करत होती. तिच्या वडिलांना जेवण दिल्यानंतर आणि औषध दिल्यानंतर शिवानी तिच्या घरी परत आली. सर्वात अगोदर तिने मेडिकलमधून पेन किलर औषध घेतले, कारण तिची तब्येत खूप बिघडली होती. रात्री अविनाश आणि तिच्यामध्ये जे काही घडले होते, अविनाशने रात्रभर शिवानीसोबत ज्या प्रकारे शरीर संबंध ठेवले होते, त्यामुळे शिवानीचे संपूर्ण शरीर तुटले होते. तिला एवढ्या वेदना होत होत्या की ती सहनही करू शकत नव्हती. पेन किलर घेतल्यानंतर शिवानीने डाळ खिचडी खाल्ली आणि बेडवर आपली पाठ टाकली. ती रात्रभर थकली होती आणि वेदना सहन करत होती, म्हणून ती बेडवर पाठ टाकता झोपी गेली. संध्याकाळी जेव्हा शिवानी तयार होऊन क्लबमध्ये पोहोचली, तेव्हा क्लब मालक अजयने तिला कॉल करून आपल्या केबिनमध्ये येण्यास सांगितले. शिवानी घाईघाईत अजयच्या केबिनमध्ये पोहोचली. सर, तुम्ही मला बोलवले होते का? शिवानी हळू आवाजात बोलली. अरे शिवानी, तू आलीस ते बरं झाले. मी दिवसभर तुझी वाट पाहत होतो. मी तुझ्या मोबाईलवर ॲड्रेस पाठवला आहे. तुला आज रात्री तिथे जावे लागेल. अजय शिवानीकडे पाहून बोलला. शिवानीने मेसेजमधील पत्ता पाहताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. इनामदार मॅन्शन. शिवानी, तुला माहीत आहे का, त्याला तुझी सेवा एवढी आवडली आहे की त्याने तुला पुढील एका महिन्यासाठी कामावर ठेवले आहे.
तू जॅकपॉट मारला आहेस. तुला माहीत आहे का अविनाश इनामदार काय आहे? अभिनंदन. आता तू पैशाच्या डबक्यात नेऊन निघशील. अजय काहीसा उत्साहित होऊन बोलला. शिवानीला खूप काळजी वाटत होती, कारण तिला हे अजिबात अपेक्षित नव्हते. काय झाले? तू काय विचार करत आहेस? अशा प्रकारे दुःखात हरवलेल्या शिवानीला पाहून अजयने शिवानीला विचारले. अजयच्या आवाजाने शिवानी काहीशी शुद्धीवर आली आणि बोलली, सर 1 महिन्यासाठी? हे खूप जास्त नाही का? आश्चर्य आहे. येथे मुली या संधीसाठी मरत असतात आणि तुला ती मिळाली आहे तर तुला ती खूप जास्त वाटत आहे. आणि विशेष म्हणजे तुला इतर कोणाकडे जाण्याची गरज नाही. पुढील 1 महिन्यासाठी तुझ्याकडे एक निश्चित क्लायंट आहे आणि तोही एक करोडपती बिझनेसमन. कमीत कमी एखाद्या जाडजूड चिडखोर म्हातारा तर नाहीये. तुला तुझ्या नशिबाचा अभिमान वाटायला हवा. अजय आपले डोळे मिचकावत बोलला. चल लवकर तयार हो आणि त्या पत्त्यावर पोहोच. इनामदारांना उशिरा येणारी लोक अजिबात आवडत नाही. लोक त्यांना घाबरतात. अजयचे बोलणे ऐकून शिवानीने होकारार्थी मान हलवली, पण ती अजूनही गोंधळलेली आणि आश्चर्यचकित होती. पण पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी तिला हे काम करावे लागणार होते. तिचे नशीब तिला आणखीन काय करायला भाग पाडणार होते कुणास ठाऊक. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.